नमस्कार. आज आपण शेतीतल्या एका खूप मोठ्या डोकेदुखीबद्दल बोलणार आहोत, जी अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करते. आणि ती म्हणजे जमिनीतून येणारे रोग. पण आता काळजी करायची गरज नाही, कारण यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो कसा वापरायचा याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. विचार करा, 20-20 वर्ष एकच समस्या शेतकऱ्यांना छळते आहे. अनेक उपाय करून थकवा आला आहे, पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येवर एक उत्तर असतंच आणि आज आपण त्याच उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. चला तर मग, सगळ्यात आधी आपल्या या लपलेल्या शत्रूला म्हणजेच जमिनीखालच्या धोक्याला नीट समजून घेऊया, कारण फ्युजेरियम वेल्ट किंवा मुळकुजव्यासारखे रोग पिकाला वरून नाही तर थेट मुळांपासून संपवतात. ही काही सामान्य नावं आहेत. उकटा रोग, मूळकूज, कॉलर रॉट ही सगळी नावं ऐकूनच धडकी भरते नाही का? कारण हे सगळे रोग थेट झाडाच्या मुळांवर हल्ला करतात. आणि जर मुळच संपली तर मग पीक वाचणार कसं? पण एक प्रश्न पडतो की इतकी वर्ष आपण रासायनिक औषधं वापरतोय, मग तरीही ही समस्या मुळापासून का संपत नाहीये? यामागचं कारण काय असेल? चला, हा रासायनिक गोंधळ समजून घेऊया. इथेच तर खरी मेक आहे. बघा, लेबलवर लिहिलेलं असतं की 1 लिटर पाण्यात 2 ग्राम औषध वापरा. पण विचार करा, एका एकरासाठी किती हजारो लिटर पाणी आणि औषध लागेल? हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं आहे का? आणि व्यावहारिकदृष्ट्या तरी शक्य आहे का? नाही. आणि समजा जरी केलं तरी ती रसायनं फक्त वाईट बुरशीला नाही, तर आपल्या जमिनीसाठी फायदेशीर असलेल्या जीवाणूंना सुद्धा मारून टाकतात. म्हणजे फायदा कमी आणि नुकसानच जास्त. मग यावर उपाय काय? तर इथेच येतो एक अगदी वेगळा, एक नवा विचार, डिझनिल सॉइल. हा उपाय रसायनांवर नाही, तर चक्क जीवशास्त्रावर म्हणजे निसर्गाच्या ताकदीवर आधारित आहे. याच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे. डिस म्हणजे डिझीज, म्हणजेच रोग. निल म्हणजे शून्य करणं, संपवून टाकणं. आणि सॉइल म्हणजे आपली माती. सोपं आहे की नाही? मातीतले रोग मुळापासून संपवणं. 2008 पासून हंटिन ऑर्गॅनिक्सने याच एका ध्येयाने हे उत्पादन तयार केलं आहे. आता याची खासियत काय आहे माहितीये? शेतकऱ्यांचा गोंधळ कमी करण्यासाठी 4 अत्यंत प्रभावी जैविक जीवाणू एकाच बाटलीत एकत्र आणले आहेत. म्हणजे 4 वेगवेगळी उत्पादनं आणायची, कोणतं कधी वापरायचं, या गोंधळात पडायचं, हे सगळं बंद. आणि ही गोष्ट तर खूपच जबरदस्त आहे. याची शेल्फ लाईफ आहे तब्बल 4 वर्ष. कुठे बाजारातली इतर जैविक उत्पादनं जी 1 वर्ष पण धड टिकत नाहीत, आणि कुठे हे. म्हणजे आपण एकदा आणून ठेवलं की 4 वर्ष निश्चिंत राहू शकतो. बरं, आपल्याकडच्या कडक उन्हाळ्याचं काय? जेव्हा तापमान खूप वाढतं तेव्हाही काही काळजी नाही. यातले जीवाणू इतके ताकदवान आहेत की ते तब्बल 54°C तापमानात सुद्धा तितकंच प्रभावीपणे आपलं काम करतात. हे इतकं स्थिर आणि प्रभावी कसं राहतं? यामागे आहे स्पोर फॉर्म नावाचं एक खास तंत्रज्ञान. आता हे काय आहे? सोपं उदाहरण देतो. टोमॅटोचं बी आणि टोमॅटोचं रोप. बी कितीतरी वर्ष टिकतं, पण रोप काही दिवसांत खराब होतं, बरोबर? अगदी तसंच यातले जीवाणू बीजाच्या स्वरूपात म्हणजे सुप्त अवस्थेत आहेत, म्हणून ते जास्त काळ टिकतात आणि जमिनीत गेल्यावरच आपलं काम सुरू करतात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं तर ठीक आहे, पण हे प्रभावीपणे वापरायचं कसं? जमिनीतील हे युद्ध जिंकायचं कसं? प्रमाण अगदी सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं. जर रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करत असाल तर एकरी फक्त 100 मिली. आणि जर रोग आलेला असेल, प्रादुर्भाव जास्त असेल, तर घाबरून न जाता सुरुवातीला एकरी 250 मिलीचा डोस द्यायचा. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचा नियम आहे साप्ताहिक वापर. म्हणजे दर 7 दिवसांनी. हे चुकवून चालणार नाहीये. का? कारण आपल्याला जमिनीत चांगल्या जीवाणूंची एक मोठी फौज तयार करायची आहे, जी वाईट जीवाणूंना संधीच देणार नाहीये. हे अगदी एका शर्यतीसारखं आहे. आपल्या फायदेशीर जीवाणूंची संख्या नेहमीच हानिकारक जीवाणूंपेक्षा जास्त राहिली पाहिजे. जसं आपण आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली ठेवतो, तसंच आपल्याला जमिनीची प्रतिकारशक्तीसुद्धा चांगली ठेवावी लागेल. आणि त्यासाठी हा नियमित पुरवठा खूप गरजेचा आहे. ठीक आहे, आपण हे सगळं केलं, मग परिणाम काय दिसणार? आणि याचा फायदा फक्त रोग नियंत्रणापुरता मर्यादित आहे का, की अजून काही फायदे आहेत? चला पाहूया. नाही, याचे फायदे खूप आहेत. हे फक्त बुरशीनाशक नाही, तर जमिनीसाठी एक वरदान आहे. पिकाच्या पांढऱ्या मुळांची संख्या अक्षरशः वाढते. झाडात एक वेगळा जोम येतो. पानं हिरवीगार दिसतात. जमीन भुसभुशीत होते. आणि हो, हे कचरा कुजवण्यासाठी पण मदत करतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मित्र असलेल्या गांडुळांना यामुळे काहीही धोका नाही, उलट त्यांची संख्या वाढायला मदतच होते. म्हणजे थोडक्यात काय, तर डिस्निल सॉइल हे एकच उत्पादन जमिनीतून येणाऱ्या बहुतेक सगळ्या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांवरचा एक परिपूर्ण आणि संपूर्ण उपाय आहे.
तर मग जाता जाता एकच प्रश्न, आपली जमीन फक्त पीक देण्यापुरती उरली आहे की ती खऱ्या अर्थाने जिवंत आणि सुपीक आहे? कारण लक्षात ठेवा, जिवंत माती हेच आपल्या शेतीचं आणि आपलं खरं भविष्य आहे.